नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवते आहे छोले चण्याची भाजी। चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते। इथे मी हे छोले उकडवून घेतले आहेत, 4 शिट्या केल्या आहेत। उकडवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। चला तर मग तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवून घेते। त्यासाठी मी इथे छोले उकडवून घेतले, हे पाव किलो छोले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण टोप गरम करत ठेवलाय, त्यात मी 2 पळी तेल घालून घेते। मी जेवणाला तेल जास्त वापरत नाही, त्यामुळे जेवढं अंदाजे लागेल तेवढंच तेल घेते आहे। इथे मी हे 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ दे। आता मी इथे घेतला आहे कांदा कापून, अर्धा कांदा कापून घेतलाय बारीक, बघू शकता। तेल चांगलं गरम झालंय। अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे। हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे करपवून घ्यायचं नाही आहे, ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकता, छान असं ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा टोमॅटो भाजून घेतला आहे। आता त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेते आहे। हळद टाकून व्यवस्थित हळद परत परतवून घ्यायची आहे, त्याने आपल्या भाजीला टेस्ट छान येते। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे, इथे हा माझा मालवणी मसाला आहे। तर मी हा मालवणी मसाला थोडा जास्त तिखट असल्यामुळे मी 2 चमचे वापरणार आहे, छोटे 2 चमचे। बघू शकता, चमचा छोटा आहे। 2 चमचे मी मसाला घालून घेतला आहे, तोही ढवळून घेऊया। बघा, छान असा कलर आला आहे मसाल्याला। तेलात मसाला घातला की मसाल्याला खूप छान आणि भाजीलाही छान कलर येतो। आता मी इथे हा छोले मसाला घेतला आहे, तोही मसाला घालून घेते। आता छोले मसाला घातल्यानंतर पण 2 सेकंदासाठी मी ढवळून घेतलं आहे। आता हे जे छोले मी उकडून घेतलेले आहेत ते टाकून घेते आहे। ही सर्व प्रोसेस गॅस बारीक करूनच ठेवायची आहे। आता व्यवस्थित ढवळून घेऊया। ताबडतोब भाजीमध्ये पाणी नाही टाकून घ्यायचे, थोडा वेळ जरा हे व्यवस्थित मसाला लागू द्यायचा आहे। आता ह्यात मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेते आहे। चणे उकडवून घेतलेले असल्यामुळे त्यात जास्त पाणी ओतायची गरज नाही आहे, अर्धा ग्लास पाणी बस आहे। आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आपण, जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता गॅस फास्ट करून हे थोड्या वेळासाठी उकळवायला ठेवायचं आहे, जेणेकरून मीठ पूर्ण चण्यांना लागायला पाहिजे आहे। हे लक्षात ठेवा की उकडताना जर तुम्ही मीठ टाकला असाल तर भाजीमध्ये टाकताना मीठ थोडं कमीच टाकायचं आहे, नाहीतर भाजी खार होऊ शकते। त्याचप्रमाणे हे जे आहे हे माझं मालवणी पद्धतीचं वाटण आहे। कांदा, लसूण, आलं, खोबरं, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मिक्स केलेलं वाटण आहे। हे मी व्यवस्थित भाजून घेऊन मिक्सरला लावून ठेवलं आहे। तर आता आपण हे वाटण टाकून घेऊया। ह्याची वाटणची रेसिपी मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओमध्ये दाखवून देईन। चला तर मग आता हे व्यवस्थित ढवळून घेऊन 10 ते 15 मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊया। आपली भाजी तोपर्यंत तयार होईल। बघू शकता, आपली भाजी किती व्यवस्थित शिजली गेली आहे। त्याचं वाटणही व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि भाजीला कलरही खूप सुंदर आला आहे, बघू शकता। आता आपली भाजी छोले चण्याची भाजी तयार झालेली आहे। आता तुम्ही म्हणू शकता की ह्यात मी आलं लसूण का वापरत नाही, आलं लसूणची पेस्ट का फोडणीत टाकत नाही आहे। तर मी जे मालवणी वाटण काढते ना, त्याच्यामध्ये मी आलं लसूण वापरते, त्यामुळे मग मी वेगळं असं आलं लसूण वापरत नाही। चला तर मग, आता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।